काय करायचंय? शाळेत जाणार, अभ्यास नाही सोडू शकत. दीपक, थांबा. तुम्ही माझ्या मुलाला भडकवायचं नाही. जसं आयुष्य चाललंय त्याला तसंच चालू द्या. अगं शोभा, तुला काही समजना. हे शिक्षण काय कामाचं नाही. बघा, एक गोष्ट आहे जे मी तुम्हाला एकदम स्पष्टपणे सांगते. तुम्हाला शिक्षण आवडू दे किंवा न आवडू दे, पण माझा मुलगा शिकणार आणि फक्त शिकणार. आणि अशिक्षित हितेश होण्यापेक्षा सुशिक्षित भीमराव झाला तर चालेल. जवर म्या नव्हतो इथं तवर बायको मनाप्रमाणे वागायला, मुलाला मोठं केलं. आता म्या आलोय तर माझ्या मनाप्रमाणे वागीन नाही का? कारण घरातला मर्द तर म्याच. ही करुणा अजून नाही आली. येऊ दे तिला. आज परत पाय चेपायला लावतो आणि रात्रभर चेपायला लावतो. आज जर नाही म्हणाली ना तर सोडून टाकण्याची धमकी देतो. बाळा दादा, करुणा वाहिलेला बघितलं का? नाही का? नाही, ती लक्ष्मी पण कुठे दिसत नाहीये म्हणून विचारलं. सोड ना, जिथे वाटेल तिथे जातील. आपल्याला काय? मरायची एवढीच हौस आहे ना, मग जाऊन मर जा. तसं पण आजकाल तुला बघितलं की वाईटच वाटतं. विचार करतोय कुठे जाऊन तू मेलीस तर मला शांती मिळेल. हो मग मर आता, फक्त माझ्याशी वाद नको घालू. नाही दादा, ना तुम्ही लक्ष्मीताईंना भेटाल आणि ना तुम्ही करुणाताईंना भेटाल. त्या दोघींना तुम्ही दोघांनी मारलेत. त्यांचा जीव विषाने नाही गेला. तुम्ही त्यांना इतका वाईट वागवलात की त्याचं विष बनत गेलं. अरे काय खरोखरच मरून जाणार? मी रागात मरून जायला सांगितलं तर याचा अर्थ असा नाही की खरोखरच मरून जाईल. हो, मानलं की आम्ही रागवलो होतो, भांडलो होतो, म्हणजे याचा अर्थ असा थोडी होतो की मरायचं असतं. पण मेले ना आता.
झालं तुम्हा दोघांचं समाधान? आता खुश राहा दोघं आयुष्यात. पण काहीही असू द्या, या दोघींनी बाळा आणि आनंद सोबत योग्य नाही केलं. काय अजूनही तुम्हाला असं वाटतंय चूक वहिनींची आहे? खरं तर चूक माझ्या भावांची आहे. लक्ष्मी, लक्ष्मी उठ ना. लक्ष्मी, मला असं कधीच नको होतं की तू मला सोडून जावंस म्हणून. नव्हतं वाटलं तर सांभाळून का नाही ठेवलं दादा? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. भीम, कोणता नवरा आपल्या बायकोला ओरडत नाही? पण मग त्या सगळ्या मरून जातात का? करुणा, मला माफ कर करुणा. मी तुला असं ओरडायला नको हवं होतं. पण रागवायचंच का होतं? मैत्रीपूर्ण नाही राहू शकत? जर तुम्ही मैत्रीपूर्ण राहिलं असतात ना तर ही वेळ आली नसती आज. लक्ष्मी, मला माफ कर. मला माफ कर. मला माफ कर. कबीर दे बलडही पड्या ईट भई सेवा करीची जारा सोपळी तडी जूठ है न दूजी बा. हेच होतंय बघ आनंद. जेव्हा माणूस निघून जातोय मग त्याला काहीही बोला, तो कुठे ऐकणार आहे रे? तेव्हा काही काम करत नाही, ना पश्चाताप ना माफी. पण बाबा, आता खरंच खूप पश्चाताप होतोय. मी असं नको करायला हवं होतं. लक्ष्मी, जर मला माहित असतं ना की तू मला असं सोडून जाणार आहेस तर मी असं तुला कधीच बोललो नसतो. नक्कीच कधीच बोललो नसतो. लक्ष्मी, लक्ष्मी उठ जरा. उठ ना लक्ष्मी. उठ ना लक्ष्मी. लक्ष्मी उठ ना. ताई, उठा आता. उठा आता. उठा. लक्ष्मी, तू जिवंत आहेस? करुणा, मरायची एवढीच हौस आहे ना? मग जाऊन मर जा. तसं पण आजकाल तुला बघितलं की वाईटच वाटतं. विचार करतोय कुठे जाऊन तू मेलीस तर मला शांती मिळेल. मरून जाईन मी आता. हेच चांगलं होईल. हे काय करताय तुम्ही? काय करू मी आता? त्यांना तर हेच वाटतं ना की मी मरून जाऊ.
लक्ष्मीताई विष विकत घेऊन पित असतील तर, कारण त्या बी घरात नाहीयेत. जर मी मेले तर तुम्हाला फरक पडेल की नाही? मग मर जा. हे काय करताय तुम्ही? थकले आहे मी आता, नाही जगू शकत मी रमा. वेडे आहात का तुम्ही? असं केल्याने प्रश्न सुटणार आहे असं वाटतं का? तुम्ही फक्त समाजासाठी एक उदाहरण बनाल आणि लोक काय म्हणतील की जो भीमराव इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो त्यांच्या घरातल्या दोन्ही महिने अशा मेल्या. आम्ही काय करायचं मग? वय रमा, आता तूच सांग, आम्ही काय करायचं? तुम्ही घरी चला, बघूया काय करायचं ते. उठा. आम्हाला माफ करा, माफ करा आम्हाला. आमच्याकडे दुसरं काही बी नव्हतं. खरं सांगू तर घराचा प्रमुख असण्याच्या नात्यानं मीच मरून जायला हवंय. बाबा, लाज तर मलाही खूप वाटते. या सगळ्या मुलांना मी लहानपणापासून मोठं केलं, पण मी त्यांना हे संस्कार कधीच नाही दिले की आपल्या बायकांचा अपमान करा. पण हे दोघं तर. पण मला असं वाटतं बाळादादा आणि आनंददादाला ह्या गोष्टीची जाणीव करून देणं गरजेचं आहे की पत्नी जर आयुष्यामध्ये राहिली नाही तर आयुष्य किती अवघड होऊन जातं. पण ह्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून एक योजना बनवावी लागेल. लक्ष्मी, हे सगळं काय? ह्यामुळेच जिवंतपणी प्रेम करावं जेवढं करता येईल. आपल्या भावनांना कधी लपून ठेवलं नाही पाहिजे. आनंददादा, मला माहितीये तू माणूस चुकीचा नाहीये, पण तुम्हा लोकांना असं का वाटलं की तुमच्या बायकांनी तेच केलं पाहिजे जे तुम्हाला हवंय? आणि बाळादादा, अजून किती दिवस करुणा बहिणीला मारून स्वतःला पुरुष म्हणून घेणार आहात? तुमच्या मनामध्ये तुमच्या बायकांसाठी ते प्रेम का जन्माला येत नाही ज्याच्यामध्ये तू स्वतःला पुरुष होण्याच्या अहंकारामध्ये मारून टाकशील? अच्छा, म्हणजे धूपबत्ती करून, दिवे लावून आणि फुलं वाहून बायकोची पूजा करायची आणि बायकोचा गुलाम म्हणायचा. मग काय पत्नीला गुलाम बनवाल? जसा गुलाम ह्या शब्दाची स्वतःला भीती वाटते, तेच गुलाम तुम्ही तुमच्या पत्नीला बनवाल? अरे, जी बायको तुमच्यासाठी एवढं सगळं करते तिच्यासोबत जरा चांगलं बोलल्यानंतर तुम्ही तिचे गुलाम व्हाल? मला फक्त एवढं म्हणायचंय, तुम्ही तुमच्या पत्नीला आपलं माना, तिला बरोबरीची जागा द्या, तिचा सन्मान करा, बरोबरीची जागा द्या, तिच्यावर प्रेम करा, आणि मग बघा त्या कसं तुमच्या घराला स्वर्ग बनवतात ते. आणि कुठल्याही घराला बनवणारी व्यक्ती केवळ एक स्त्री असते. बाळादादा, आनंददादा, कृपा करून या दोघींसोबत चांगला वागा जरा. हात जोडून विनंती करते तुमच्या पुढं.
चांगलं वाटते ना का आपण त्या चौघांच्या नात्याला सुधारलं. आता थोडं तरी प्रेम आलं असेल त्यांच्यात. बरोबर बोलतीयस तू, पण बरं झालं तू योग्य वेळेवर पोहोचलीस रमा, नाहीतर माहित नाही काय झालं असतं. त्या एका घरामध्ये फारच गोंधळ झाला असता. मला तर विचार करूनही कसं तरी होतं. आता समजा चांगलं झालंय ना, नका विचार करू. चला. बरं मला एक सांगा, काल रात्री तुम्ही म्हणला होता का तुम्हाला कळलं की लढाई कशी लढायची आहे. कशी लढायची आहे? ते बघ रमा, ही लढाई आता त्याच्याद्वारे लढली जाणार. अशी? हो, ही या शहरातली ती जागा आहे जिथे लोक रोज वृत्तपत्र वाचायला येतात. आणि ते लोक इथे 2 कारणांमुळे वृत्तपत्र वाचायला येतात. कोणत्या 2 कारणांसाठी? मी सांगतो. पहिला हा की या समाजामध्ये काही अशी माणसं आहेत ज्यांच्याकडं पेपर विकत घ्यायचे पैसे नाहीयेत, पण ते समाचार जाणू इच्छितात, कारण की ते समाजाचे एक जागृत नागरिक आहेत. दुसरी तशी माणसं आहेत ज्यांच्याकडं पेपर विकत घ्यायचे पैसे तर आहेत, पण त्यांना असं वाटतंय की इथं एकत्र बसून पेपर वाचून प्रत्येक बातमीवरती आपल्या विचाराचं मंथन करायचं, पक्ष किंवा विपक्षामध्ये स्वतःचं मत निर्माण करायचं. बरोबर बोलतायत बाबा. आणि ह्यामुळे फायदा हा होतो की इथे येणाऱ्या प्रत्येक बातमीवर प्रत्येक जणाचं काहीतरी मत असतं आणि प्रत्येकाचं प्रत्येक बातमीवर मत असणं गरजेचं असतं. आता कळलं. म्हणजे तुम्हाला वाटतंय कार्यालयात तुमच्यासोबत चुकीचं वागलेत, ते तुम्ही समद्यांसमोर सांगणार आहात. हो. चला बाबा. अरे, खालच्या जातीचा भीमराव आपल्याकडे येतोय. हा भीमराव, अरे तुम्ही सगळे ह्या जागेला तरी सोडा. इथे वाचायला समजून घ्यायला येतो का त्याला पण अशुद्ध कराल? अशुद्ध करायला नाही आलोय, तर समाजातल्या सगळ्यात शुद्ध लोकांकडे मदत मागायला आलोय. समजलं नाही? तुम्ही सगळे जागरूक आहात. तुमच्याकडून आशा ठेवतो की माझ्यावर झालेल्या अन्यायाला समजू शकता. काय झालंय तुझ्या बरोबर? हे जे वृत्तपत्र तुम्ही वाचताय ना, ह्याच वृत्तपत्राच्या ऑफिसात मी कामाला होतो. पण तिथे काम करणाऱ्या काही लोकांनी माझ्या विरुद्ध षडयंत्र रचलं, अफवा पसरवल्या. अफवांच्या आधारांवर तिथल्या मालकांनी मला नोकरीवरून काढले. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही समद्यांनी कार्यालयाच्या लोकांशी बोलावं की असं विनाकारण नोकरीवरून काढून टाकलं तर एक अन्यायपूर्ण व्यवस्था उभी राहील, ज्याला पूर्णपणे ते लोक जबाबदार असतील. हे बघा, तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं माझ्या पोराचं आयुष्य सुधरून जाईल. काय भीमराव, कळलं नाही की काय झालं? तुम्ही सगळे मूर्ख आहात का रे? वर्तमानपत्रात तुमच्या जातीतल्या लोकांची कर्म कुकर्म रोज छापली जातात. अशाही बातम्या असतात की कुठे आमच्या जातीच्या कोणी तुमच्या जातीच्या व्यक्तीला किती मारलं, छापलं जातं ना. मग काय झालं, विरघळून गेलो का आम्ही? आम्ही तर 5 वर्षांपासून रोज वर्तमानपत्र वाचतोय. तेव्हा आम्ही थोडीच बदललो की तुझ्या भाषणाने बदलू?
आता जा परत आणि हातपाय जोडण्यासाठी दुसरी जागा शोधा. जा. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, लहानपणापासून माझं एकच स्वप्न आहे की हे जग, हा समाज, आपण सगळे एक आहोत. या समाजाने आम्हाला त्यांचं समजावं. हीच एक मोठी लढाई आहे. परंतु आजपर्यंत माझ्या अधिकारांची लढाई लढता लढता या मोठ्या लढाईपर्यंत मी पोहोचू शकलो नाही. पण आज पोहोचलोय आणि आजपासून या समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी माझी जागा मिळवण्यासाठी ही लढाई सुरू झाली आहे. मग आम्ही ही लढाई इथेच संपवून टाकतो. या काठीच्या भीतीने थांबणार नाही हा योद्धा आणि मोडणार तर कधीच नाही. फुकटचा सल्ला देते. आणि जेव्हा हिशाची लढाई समोर येते ना, तर आज भीम आलेला आहे, त्याच्या मागे रमा आलेली आहे आणि त्याच्या मागे रामजी सकपाळ आलेला आहे आणि हळूहळू सगळीच माणसं येतील. तर मग तुम्ही ताकद लावणार आमच्या समोर, आमच्याकडून आमच्याच जमिनी घेणार, समाजाबद्दल सांगता सांगता उपद्रवी बनणार आहात. नाही साहेब, आम्ही तुमच्यासारखे होण्यासाठी तुमच्या जवळ येतो, त्यासाठीच संघर्ष करतो. नाही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ होण्यासाठी, ना तुम्हाला पाण्यात बघण्यासाठी. एक होण्याची ही लढाई आहे, त्यासाठीच आम्ही संघर्ष करतोय. तुम्ही इथे बसून वाचा वृत्तपत्र. आम्ही त्रास नाही देणार तुम्हाला, आम्ही ती सगळी काळजी घेऊ. पण हो, त्यासोबत आमच्या लक्ष्यापर्यंतही पोहोचत राहू. बघूया ना काय करता तुम्ही. रमा, आता आपल्याला फक्त एक कागद, डिंक आणि लिहिण्यासाठी कशाची तरी गरज लागेल. ठीक आहे. राष्ट्र संविधान का है तू ही शिल्पकार, तूने ही सिखाया है समानता का सार. अपनी कलम से की है देश अर्चना, एक एक शब्द तेरा भीम गर्जना. साहिब मेरे भीमराव, साहिब मेरे भीमराव. अरे भीमराव, काय लिहितोयस रे तू? अरे बाबांनो, हा केस भरपूर करतो. हा पण हा गोंदला चिकटवून काय केस करणार आहे? गोंदाचा खटला. राष्ट्र संविधान का है तू ही शिल्पकार, तू ही शिल्पकार, तू ही शिल्पकार. तूने ही सिखाया है समानता का सार, समानता का सार, समानता का सार. राष्ट्र संविधान का है तू ही शिल्पकार, तूने ही सिखाया है समानता का सार. अपनी कलम से की है देश अर्चना, एक एक शब्द तेरा भीम गर्जना. साहिब मेरे भीमराव, 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 साहिब मेरे आता हळूहळू माझा हा प्रश्न लोकांपर्यंत पोहोचेल आणि हा प्रश्न समाजापर्यंत गेल्यावर ह्या समाजात कोणीतरी असेल
जो हे वाचेल आणि त्यावर विचार करेल आणि विचार करेल तर मी माझी नोकरी मिळवण्याची लढाई जिंकू शकेन.